मुद्दा आहे जय भीम. मी विकास खडलक पुन्हा एकदा आपल्या समोर आहे. आपण पाहत आहोत लॉर्ड मुद्दा लाईव्ह आणि थेट प्रक्षेपणामध्ये आपल्यासोबत आता सध्या आहेत दादाभाऊ अभंग. आणि दादाभाऊ अभंग म्हणजे भीमा कोरेगावच्या लढ्यातील मुख्य व्यक्ती आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल, आज 208वा भारत शौर्य दिन आहे, आपण या ठिकाणी मनवतोय. गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, व्यवस्था देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. काय सध्या तुमच्या मनामध्ये आजच्या शौर्य दिनानिमित्तच्या भावना आहेत? भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धात जे शहीद झालेले आहेत आणि ज्यांनी 1 जानेवारी 1818 मध्ये आपलं जीवनदान दिलेलं आहे, आपलं आयुष्य दिलेलं आहे आणि हा लढा जिंकलेला आहे, त्यांना पहिलं मी अभिवादन करतो, मानवंदना देतो. आणि त्या सर्व शूरवीरांना ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढाई लढली त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आज इथे गर्दी वाढलेली आहे, भीमा कोरेगावला गर्दी वाढलेली आहे. भीमा कोरेगावला लोक येतात आहेत, पण त्या लोकांना माहीत नाही का भीमा कोरेगावला जत्रा ही जी आता प्रकारची जी वाढलेली आहे का हे कोण परमिशन घेते, कोर्टात कोण आहे, या जागेचा वाद काय आहे हे लोकांना काही माहीत नाही आहे. त्यामुळे ही जत्रा वाढून लोक वाढून त्याचा काही फायदा नाही कडलं की इथे लोकांना माहीतच नाही ही जागा कुणाची आहे, ही जागा कुणाच्या ताब्यामध्ये आहे, ही जागा कुणाची काय आहे कोणालाच माहीत नाही आहे. आले फक्त लोक पाया पडतात आणि जात आहेत. अरे ही जागा आज आपल्याकडे उद्या त्या माळवतकर कधी आणणार आहे हे कोणाला सांगतात का हे लोक? कोणाला सांगत नाहीये. हे एक दिवस आलेले पाहुणे आहेत, दुसऱ्या दिवशी या जागेचा मालक माळवतकर असणार आहे. दादा मी बघा, आपण वारंवार या गोष्टीसाठी तुम्ही लढा देत आहे, पण 1 जानेवारीला जे लोक या ठिकाणी येतात, जे या ठिकाणी शौर्य दिनी अभिवादन करतात, त्यांच्या मनामध्ये भावना फक्त एवढीच असते की आम्ही अभिवादन केलं, ही ऊर्जा घेऊन बाहेर चाललेत. पण हल्ली मला असं वाटतंय की भीमा कोरेगावच्या नावाने फक्त ट्रेंड चालला आहे, पण भीमा कोरेगावचा सर्वात महत्त्वाचा आशय जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. नाही, मुळात भीमा कोरेगावचा जो ट्रेंड वाढत आहे किंवा भीमा कोरेगावमुळे ऊर्जा घेत चाललेली आहे हे माझ्या मते चांगलं आहे. तुम्ही येता तुम्ही विनम्र अभिवादन करता, ऊर्जा घेऊन जाता, परंतु ही जी जागा आहे किंवा हा जो विजयस्तंभ आहे, जागा जाऊ द्या, हा विजयस्तंभसुद्धा दुसऱ्या ताब्यात आहेत. आपण पाहुणं म्हणून येतोय आणि ह्या विजयस्तंभाला म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्तंभ हा दुसऱ्याच्या ताब्यात आहे. ही किती शर्मेची बाब आहे आणि कुणालाच माहीत नाही आहे. स्वतः म्हणजे एवढा मोठा विजयस्तंभ दुसऱ्याच्या ताब्यात आहे हे कुणालाच माहीत नाही आहे. किती शर्मेची बाब आहे. मग तो ताब्यात घ्यायचा नाही का? त्याच्यासाठी लढायचं 1 तारखेला घ्यायचं आणि पुढच्यावर 1 तारखेला यायचं, बाकी 364 दिवस झोपून राहायचं का? हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे ना. दादा जसं आता आपण म्हणतो 364 दिवस झोपून राहायचं का, मला नक्की सांगा की अनेक वर्षापासून आपण बघतोय की हा जो स्तंभ आहे तो आपण ताब्यात मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण आपण जे बघतोय की 1 जानेवारीला हा प्रशासनाच्याच ताब्यात राहतो. आता तुम्ही म्हणता की आपल्या ताब्यात आला पाहिजे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? आता हे बघा, हे बार्टी आहे, कॅमेरा फिरवा तिकडे, हे बार्टी आहे, ही कोर्टात पार्टी आहे, पण ही येत नाही, कोर्टात येत नाहीये. हा जिल्हाधिकारी 20 कोटी रुपये एका दिवसात खर्च करतोय, परंतु तो कोर्टात येत नाहीये. लोकांनी त्यांना का प्रश्न विचारत नाहीये? ही बार्टी आहे ना, बार्टी ही कोर्टात येत नाहीये, ही पार्टी आहे. ही इथं फक्त मजा करायला येते, लोकांना हे द्यायचं, खर्च 20 कोटी खर्च करते, पण केसला 1 रुपया खर्च करत नाहीये. हा म्हणजे हा जो प्रकार आहे ही बार्टी किंवा पार्टी आणि पार्टी आहे, बार्टी असेल किंवा इतर अनेक संघटना असेल, अनेक संघटना देखील या ठिकाणी आहेत ज्या आमने सामने आपण बार्टीच्या कार्यक्रमाच्या आधी देखील पाहिलेले आहेत. पण हे सर्व तुम्ही जसं म्हणताय आता हे कोर्टात येत नाही, हा भाग झाला शासकीय किंवा तो भाग थोडा वेगळ्या पद्धतीने बघितला जातो. पण हे मिळवायचं कसं? कारण हा जो स्तंभ आहे का दादा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, वाद आपण किती दिवस पाहणार आहोत? आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की स्तंभ आपल्या ताब्यात आला पाहिजे. मग त्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? त्यामध्ये पार्टी नंबर 1 कोण आहे? कलेक्टर आहे. जागेचा लँडलॉर्ड कोण आहे? कलेक्टर आहे. मेन म्हणजे मूळ 1 नंबरची पार्टी गैरहजर राहिली आम्हाला तारखा भेटतात. अच्छा.
जर कलेक्टर जर येत नसेल तर तारखा भेटतात ना आम्हाला. आता तुम्ही म्हणाल की हा स्तंभ खूप चांगला सजवलाय का नाही? आता का सजवलाय का तुम्ही सांगा आता, कारण कसं जनता लॉर्ड हा स्तंभ जवळजवळ पूर्णपणे फ्रॅक्चर व्हायला आलेला आहे. हा कधी पडेल अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री सगळ्यांना पत्र दिलेले आहेत. 10 पत्र दिलेले का त्याचं काम करा. त्या कामाला 1 रुपया खर्च करत नाही, त्याची रिपेअरिंग करत नाही, परंतु सजवायला त्याला कोटीच्या कोटी खर्च करतायत. म्हणजे हा स्तंभ का खर्च करत नाही तुम्ही? हा का याचं का हे करत नाही आहे? स्तंभाचा मुख्य जो स्तंभ आहे तो झाकला जावा. हां, मी लोकांना दिसू नये की हा म्हणजे हा स्तंभ लोकांना दिसू नये म्हणून त्याचं डेकोरेशन आहे. हां, गेले वर्षभर मी पत्र देतोय तरी त्या पत्रावर कुठलीही मुख्यमंत्री दखल घेत नाही, सामाजिक न्याय मंत्री दखल घेत नाही आहे. उपमुख्यमंत्री सकाळीच अभिवादन करून ते गेले. उपमुख्यमंत्री जे आहेत ना, बघा एक मिनटं जरा, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2018 पासून प्रत्येक वर्षी, मी एक काल फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे, इथं येणार, सकाळी 6 वाजता येणार, भीमा कोरेगावचा विकास असा करणार, भीमा कोरेगावचा विकास तसा करणार, भीमा कोरेगावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. गेले 8 वर्ष ही भाषणं आहेत. आणि कोर्टाच्या त्यांच्याकडे गेलं ना तर कोर्टाला कुठलीही मदत करत नाही. कोर्टाच्या कामाला कलेक्टरला फोन करा, कोर्टात यायला त्याला कुठलीही मदत करत नाही, सांगत नाही त्याला. उलट जिल्हाधिकारी म्हणतो आम्हाला वरून दबाव आहे. आता हा दबाव कुणाचा आहे? म्हणजे हा सगळा एकंदरीत जो प्रश्न आहे तो प्रश्न चिन्हच राहणार आहे का शेवट? हा, प्रशासनाला फक्त 1 दिवसाला 20 कोटी रुपये खर्च करायचे, लोकांना मजा लुटलेला. हे लोक सगळे जे लोक आहेत हे फक्त 1 दिवस एन्जॉय करायला आलेले आहेत. त्यांना आता उद्या तो माळवतकडे ताब्यात जाईल स्तंभ. हे 301 दिवस पिऊन पाया पाडणार, 364 दिवस तो मस्त सत्ता भोगतोय, राज्य भोगतोय, शेती विधी करतोय. हे सगळे एका दिवसाचे पाहुणे, 1 दिवस येते. दादा आपण बघा, मी दरवर्षी तुम्हाला हीच गोष्ट आपण बोलतोय दरवर्षी. माझा मुद्दा समजून घ्या तुम्ही. समाज जबाबदार आहे. जोपर्यंत समाज उठाव करणार नाही, जोपर्यंत हा लढा समाज विमुख होणार नाही, जोपर्यंत हा लढा पब्लिकली होणार नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. ही बार्टीची पार्टी, हे सगळे एकमेकांना कलेक्टर बार्टी एकमेकांना मिळालेले आहे. आणि यांना काय करायचं आहे? फक्त 1 दिवसाचा कार्यक्रम करायचा, बाकी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. आता बार्टीज आपण पाहिलं तर त्यांचा प्रशासकीय प्रोटोकॉल ते प्रशासकीय कार्यक्रम म्हणून करतात. पण बार्टी जर आपण पाहिलं तर प्रशासकीय लेवलला ते प्रशासकीय कार्यक्रम म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करतात. पण विषय का लक्षात घ्या, बार्टीचा मी आता एक थोडंसं दुरुस्त करतो की बार्टी जो कार्यक्रम करते, बार्टी हा वादातला मुद्दा वेगळा आहे. बार्टी कार्यक्रम करते प्रशासनाचा प्रोटोकॉल म्हणून, की पुस्तकं वगैरे असेल वगैरे वगैरे त्यांचा खप व्हावा किंवा त्यांची जे योजना आहे ते लोकांपर्यंत जावं. कारण लोक इथं जास्त येतात, इथं लोकच येत नसते तर बार्टीने कार्यक्रम केलाच नसता. हा झाला एक भाग. महत्त्वाचा भाग असा आहे की हा स्तंभ जो आहे कलेक्टर कोर्टात येत नाही, मग काय केलं पाहिजे असं? कारण लॉर्ड बद्दल टीव्ही तुम्हाला पाहतोय, संपूर्ण भारत तुम्हाला पाहतोय. आपल्याला जनजागृती महत्त्वाची आहे. कशा पद्धतीने आपण हा जो स्तंभ आहे, जिल्हाधिकारी न्यायालयामध्ये आला पाहिजे, चांगले वकील दिले पाहिजेत, चांगले निष्णात वकील दिले पाहिजेत. मी अनेक वेळा सांगतो की चांगल्या प्रकारचे वकील द्या. जसं तुम्ही मोठे केस झाल्यानंतर मोठमोठाले वकील देता, तसं ह्या लढ्याला तुम्ही चांगले वकील का देत नाही आहे? तुम्ही 20 कोटी रुपये एका दिवसात खर्च करता, मग वकील का देत नाही आहे? हा विजयस्तंभ आमच्या ताब्यात का देत नाही तुम्ही? कलेक्टर कोर्टात येत नाही, त्यासाठी काय आता 2026 मध्ये काय आंदोलन, तक्रार, निवेदन, काय योजना काय? त्यासाठी आम्ही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन केलेली आहे. आणि प्रत्येक गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये ही समिती जाऊन जनजागृती अभियान करणार आहेत, लोकलढा उभा करणार आहे. आणि मग आम्ही कलेक्टर, जिल्हाधिकारी, सरकारवर दबावणार आहे. आता आम्ही हे काम चालू केलेलं आहे. शेवटी तुम्ही कलेक्टरला कोर्टात कसं न्यायचं याची योजना आखलेली आहे. माझा म्हणण्याचा उद्देश हाच होता की हा स्तंभ आपला आहे, समाज आपलाच येतो. या ठिकाणी समाजामध्ये जनजागृती नाही आहे, ती जनजागृती करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. कालपर्यंत आपण भेटत होतो, एकटे भेटत होता, आज तुमच्याबरोबर काही लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तालुका, जिल्हा, बरोबर, म्हणजे ही लोक आल्यानंतर आता कुठेतरी बदल होतोय. पण दादा मला असं म्हणायचं आहे की हे सगळं करत असताना आता जयस्तंभ समितीच्या माध्यमातून
काय उपाययोजना असणार आहेत, कशा पद्धतीने आपण या लढ्याला पुढे नेणार आहात? नाही, पहिला आमचा असा विषय आहे की जनजागृती अभियान करायचं, लोकांना समजून सांगायचं हे स्तंभाची आणि कायदेशीर काय सध्याची स्थिती आहे ही लोकांना समजून सांगायची आणि मग पुढं काय करायचं, कारण ही लिगल लढाई आहे, जन आंदोलनापेक्षा ही लिगल लढाई आहे आणि लिगल लढाई असल्या कारणानं आपल्याला ती कायदेशीर लढायची आहे. दादा, हा जागेचा एक वाद आहे. मी हमेशा पाहतो की कोर्टामध्ये तुम्ही जाता, मग हा 1 जानेवारीचा कार्यक्रम होतो. काय तो नक्की विषय काय आहे? कारण लोकांपर्यंत तो अजून माहीत नाही आहे. नाही, काय झालं होतं की 2017मध्ये माळवदकर कुटुंबाने या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं अधीक्षक, पोलीस अधीक्षक पुणे यांना पत्र दिलं होतं आणि म्हणून पोलीस अधीक्षकाला पत्र दिल्या कारणामुळं आम्ही डायरेक्ट मुंबई उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयातून आम्ही 2018ला न्यायालयाची रितसर परवानगी आणली आणि ती आम्हाला 1 वर्षाला परवानगी भेटली. आणि मग आता प्रत्येक वर्षी कोर्टाचा वाद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही त्या परवानगीचा आम्ही रिन्यू करत राहतो आणि आम्हाला कोर्ट देत आहे, वाद चालू आहे मग कोर्ट देते. परंतु कोर्ट हे अनेकांना माहीत नाही, हे शर्त अटीसं देते. हे जे असं आहे ना, याला देत नाही आहे, हे कलेक्टरच स्वतः करतोय ते. म्हणजे हा कोर्टाचा अवमान आहे. लोकांनी फक्त यायचं, मानवंदना द्यायची, निघून जायचं, असा कोर्टाचा आदेश आहे. आता ठीक आहे, अजून कोणाला कोर्टाला काही हे करत नाही मग चाललेलं आहे, पण त्याचं हे नाही आहे. अच्छा, मग आता दादा तुम्ही हे सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न करता. हा वादाचा भाग, हा झाला कोर्टाचा भाग, हा झाला कायद्याचा भाग. आता दादाभाऊ अभंग एक साहित्यिक, एक लेखक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात होते, काय सांगाल दादाभाऊ अभंगाच्या माध्यमातून की 1 जानेवारीपासून आपला जो समाज आहे हा विजयस्तंभ, शौर्यस्तंभ सोडला तर अनेक गोष्टी आहेत, महाड आहे, देवरोड आहे, अनेक ठिकाणी अभिवादन करायला जातं, भेट देते, पण निवडणुकीत राजकीय क्षेत्रात कुठंच एक येत नाही आणि तुमच्या आर्टिकलच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्ही षटकार मारलेले आहेत सगळ्यांवर. काय सांगाल सध्या आजच्या दिवशी? मला हे भीमा कोरेगाव बाकी हे तर आपले सांस्कृतिक झालं, पण समाज आंबेडकरी चळवळ म्हणून राजकारणामध्ये सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आणि जो आपला मतदार भरकटलेला आहे, इकडे तिकडे धावपळ करतोय, आज आपली अवस्था नगर परिषदेमध्ये काय आहे, आज महानगरपालिकेमध्ये काय अवस्था आहेत, आज मोठमोठे पक्ष असून सुद्धा त्यांना कुठलेही ते राजकीय विचारत नाहीत किंवा आपले स्ट्रॉंग उमेदवार असूनही त्यांना जे प्रस्थापित पक्ष त्यांना जागा देत नाहीत. त्यामुळे आपल्या लोकसंख्या मोठी असूनही आपली एकी नसल्या कारणामुळं आपले मोठी प्रमाणात राजकीय सस्य होलपट सुरू आहे आणि आपल्यातल्या काही अनुसूचित जातीला हाताशी धरून प्रस्थापित राजकीय पक्ष काय करतायत, ते आपल्या जागा भरून काढतायत आणि एक प्रकारे बौद्ध समाजाला बाजूला करायचं काम हे सगळ्या राजकीय प्रस्थापित पक्षांनी चालू केलेलं आहे. आणि म्हणून जर आपली ताकद दाखवायची असेल तर सगळ्या लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं का मत विकू नका, बाबासाहेबांनी सांगितलं होतं मत विकू नका, परंतु मत विकणं न विकता स्वाभिमानाने बाबासाहेबांची चळवळ उभी केली तरच खऱ्या अर्थानं या विजयस्तंभाला अभिवादन केलं होईल. नाहीतर आता इथून जाल आणि कुठल्या तरी पक्षाचं 5-10 हजार रुपये घ्याल आणि दलाली कराल तर इथं येऊन काही फायदा नाही. दादा, आपण म्हणतो की सत्तेचा लोक आपले पक्ष एकत्र आले पाहिजे, सगळं आपण आलगना करतो, सगळं करतो. बघा, तुम्ही एक साहित्यिक आहात, लेखक आहात, तुमच्या माध्यमातून अनेक वेळा मी आर्टिकल वाचल्यानंतर अनेक वेळा मला पण काही गोष्टी जाणवतात. मला एक सांगा की आपल्याला 100पैकी 20 जागा दिल्या जातात, 20 जागा SCला सोडल्या जातात. एक उदाहरण, त्या 20 जागेवरतीच आपले उमेदवार उभे राहतात, बाकी 80 जागेकडे लक्ष देत नाहीत. आणि आपण म्हणतो की बाबासाहेबांनी सांगितलं शासनकर्ती जमात बना, त्या 20 जागेवरतीच आपण भांडतोय, 20 जागेवरतीच आपण एकमेकाचे तुकडे ओढतोय. शासनकर्ती जमात कसं बनणार? नाही, जोपर्यंत आपण ओपन जागेवर निवडणुका लढवत नाहीत. आता आपले लोक सुद्धा नगर परिषद असू दे, महानगरपालिका असून ज्या का 10-12 जागा असतात तिथे सगळे जातात. बाकी ओपनला का जात नाही तुम्ही? ओपनला का जात नाही? कारण तुम्ही कामं करत नाहीत. तुम्ही लोकांशी कामं करा ना, स्थानिक लेवलला कामं केली तर. आणि ते प्रस्थापित पक्षसुद्धा ते काय करतात, बाबा तिथं कोणतरी SC पाहिजे म्हणून तुम्हाला ते उमेदवारी देतात. मुळात आपण जर लोकांची जर कामं केली तर तुम्ही कुठल्याही पक्षात, आता बाळासाहेब आंबेडकर ओपन ठिकाण अकलूजमध्ये उभे राहतात, त्यांना मत भेटतात की नाही? निवडून पण आलेले आहेत ना, कारण त्यांचं काम आहे.
काम करा ना. काम केल्यानंतर कुठल्याही पक्षातून कुठलाही उमेदवार निवडून येतो, लोकांची कामं केली पाहिजे. दादा आता हा झाला भाग आपला सर्व. मी तुमच्याकडून एक अपेक्षित करतो, आपला युवा वर्ग जो आहे तो सध्या काही वर्ग भरकटलेला आहे, काही वर्ग आता सध्या स्थिर झालेला आहे. काय आव्हान असेल आजच्या ह्या 1 जानेवारीच्या निमित्तानं शौर्य दिनाचं औचित्य साधून? नाही, मला तरुण वर्गांना एक विनंती आहे की हा तरुण वर्ग जो आहे हा प्रचंड हुशार आहे, बुद्धिजीवी आहे. आज गुगलच्या माध्यमातून सर्वात जास्त रिसर्च करतो आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त चळवळ समजते. हा तुमची भ्रामक कल्पना आहे का तरुण वर्ग भरकटलेला नाही आहे, त्याला सगळं कळतं आहे. परंतु त्या तरुण वर्गाचा ह्या प्रस्थापित पक्षांच्या विचारावर किंवा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, या नेत्यांवर विश्वास राहिला नाही, म्हणून तो इकडे भरकटलेला आहे. जर हे नेते जर एकत्र आले आणि जर व्यवस्थित आले तर हा तरुण वर्ग भरकटणार नाही. त्यामुळे तरुण वर्ग जागेवर आहे, त्या दिशा देणारा नेता पाहिजे, एक दिशा दाखवणारा नेता पाहिजे. आणि दिशा दाखवणाऱ्या नेत्यावर लोकांना त्यांचा विश्वास आला पाहिजे. नाही तर दिशा दाखवतात तात्पुरते आणि तेच दुसरीकडे जातात. त्यामुळे तरुण मुलांना माझी विनंती आहे, तरुण नेतृत्वाला, आणि त्यांनी ह्या भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये आलं पाहिजे, लढलं पाहिजे. कारण हा लढा तुमचा आहे, तरुणांचा लढा आहे, आमच्यासारख्या लोकांचा नाही आहे. सर्व तरुणांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे अशी माझी भावना आहे. नक्कीच आपण पाहतो की मी तुम्हाला सकाळपासून सांगतो की हा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ म्हणजे 1 जानेवारी आपण जे म्हणतो शौर्य दिन, हा नुसताच शौर्य दिन नाही, हा आपल्याला आठवणीचा उजाळा करून देणारा दिवस आहे. आणि आपण प्रत्येक गोष्टीवर पाहिलं, आता दादांशी आपण चर्चा करताना आपण पाहिलं की ते भीमा कोरेगावच्या लढ्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत. सामाजिक स्थितीत जर पाहिलं तर ते त्यांच्या आर्टिकलच्या माध्यमातून ते एक स्तंभलेखक आहेत. चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून बाहेर पडतात. आज त्या सर्व आठवणींना आपण आज उजाळा देतोय. असंच आपण अनेक भीमानुयायांशी भेटणार आहोत. आपण सर्वांशी संवाद साधता आता आपण आहोत थेट बार्टीचे संचालक आपल्यासोबत आहेत, वारे सर. सर जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. सर काय सांगाल की आज खरं तर 1 जानेवारी आहे, शौर्य दिन आपण दरवर्षी म्हणतो. मागच्या वर्षी आपण बोललो, ह्या वर्षी आपण भेटलो आहोत. काय सांगाल की कशा पद्धतीने बार्टीचा उपक्रम हा 1 जानेवारीचा यावर्षीचा आहे? 1 जानेवारी 2026 आज आपण संपूर्ण देशातून, राज्यातून भीमसैनिक इथं विजयस्तंभाच्या इथं अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि शौर्य दिन म्हणून आपण अधिकृतपणे साजरा करत असतो. त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राचं प्रशासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब काल रात्री स्वतः इथं उपस्थित होते आणि रात्री 12 वाजता जे अभिवादन होतं त्या अभिवादनाला त्यांनी स्वतः मानवंदना दिली. त्याच्यामध्ये आपले आयुक्त मॅडम ज्या आहेत दीपा मुंडे मुधोळ मॅडम, त्या स्वतःसुद्धा उपस्थित होत्या. आणखीन त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा 2-3 वेळा जे प्रशासनाच्या विविध विभागांची जी तयारी आहे त्याचा रिव्ह्यूसुद्धा घेतला होता. आणखीन त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा दिवस सर्व अनुयायांच्यासाठी स्मूथली आणि शांतपणे पार पडत आहे. आणि आपले लाखोंचे अनुयायी जे येत आहेत ते शांतपणे अभिवादन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून इथं बुक फेअरचं आयोजन करत असतो. यावर्षीच्या बुक फेअरला आपण संविधान बुक फेअर अशा प्रकारचं नाव दिलं आहे. भारतीय संविधानाला जी 75 वर्ष झालेली आहेत आणि भारतीय संविधानाचा आपण अमृत महोत्सव जो साजरा करतो आहोत त्याचाच हा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळं संपूर्ण राज्यातील जी विविध प्रकाशनं आहेत संविधानाच्या बद्दलची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची, ती प्रकाशन संस्था यांनी आपले स्टॉल उभारलेले आहेत. तिथंच बार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचासुद्धा स्टॉल उपलब्ध आहे. आणि तिथं कन्सेशनल रेटमध्ये शासनाची प्रकाशने तसेच इतर प्रकाशनाची सुद्धा महापुरुषांचे ग्रंथ, बाबासाहेब यांचे ग्रंथ आपल्या अनुयायांना कन्सेशनच्या दरामध्ये उपलब्ध आहेत. यावर्षी आपण विशेष प्रयत्न करून 2025चं लेटेस्ट एडिशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मिळवली आहे. फोटो जिंकोला प्रिंट करायला लावली आणि त्याच्यासुद्धा 2000 कॉपीज आपल्या अनुयायांच्यासाठी इथं आपण सवलतीच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. एकूण 11,000 ग्रंथ इथं आपण अनुयायांच्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच यावर्षी आपण वेगवेगळे सेल्फी पॉईंटसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत अनुयायांच्यासाठी, की ज्याच्यामध्ये संविधानाच्या उद्देशिकेचा एक सेल्फी पॉईंट आहे. दुसरा एक सेल्फी पॉईंट की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः
संविधान आपल्या अनुयायांना देत आहेत अशा प्रकारचा सेल्फी पॉईंट आहे. अजून एक सेल्फी पॉईंट असा आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोठा असा फोटोग्राफ आहे आणि त्यांच्या पायाशी आपण उभा राहून आपण आपला फोटो काढू शकतो, सेल्फी काढू शकतो. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण अनुयायांच्यासाठी आपल्या विविध उपक्रमांच्या प्रचार प्रसिद्धीच्या अनुषंगानं उपक्रम करत आहोत. सर, तुमचा हा उपक्रम करत असताना मी दरवर्षी पाहतो तुम्ही एक स्पिरिट, एक जोश असतो तुमच्यामध्ये सतत काम करण्याचा. आणि 24 तासामध्ये मला वाटतं की आराम काही मिळत असेल का नसेल, काही थोडासा त्याचे शंकाचा प्रश्नचिन्ह पडतो. आणि थेट तुम्ही दिवसभर स्वतः उभं राहून इथे करता. हा जो स्पिरिट आहे, हा स्पिरिट तुमच्याकडे पाहून हे जे आपले जेवढे कर्मचारी आहेत ह्या सर्वांना काय संदेश असेल? डॉक्टर बाबासाहेब, खरं म्हटलं तर हा स्पिरिट येतो तुमच्याकडे कसा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांचे उद्धार करते आहेत, संविधान करते आहेत. आणि खरं तर माझ्याकडे येणार हा स्पिरिट त्यांच्याकडे बघूनच येतो. किंवा आपल्या सगळ्यांना जो काही इथं जे लाखो अनुयायी येत आहेत त्यांनासुद्धा जे प्रेरणा मिळते आहे ती प्रेरणा मुळातच बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळालेली आहे. आणि इथं पण सगळेजण जे येतात तो इथून प्रेरणा घेऊन जाण्यासाठीच येत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून मलासुद्धा याच्यातून प्रेरणा मिळत असते. आणखीन नॉट ओन्ली मी, म्हणजे केवळ मीच इथं असा दिवस रात्र आहे असा भाग नाही. आपल्या इथं जे अनुयायी येत आहेत त्यात आम्ही आता जी संवाद साधला होता, नांदेड, रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा म्हणजे 15-15, 20-20 तासाचा प्रवास करून इथं अनुयायी आलेले आहेत. आणखीन तसेच आमच्या बार्टीचे कर्मचारी असतील, आमच्या सिक्युरिटी स्टाफ असेल, सर्वजण दिवस रात्र मेहनत करून हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पाडावा याच्या अनुषंगानं सगळेजण प्रयत्न करत आहेत. आणि आपल्या सगळ्यांची या सगळ्याच्या पाठीमागची प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. सर, सध्या महाडचा एक प्रश्न आहे, अनेक दिवसापासून आपल्यामध्ये वार्तालाप होत असताना किंवा तुमच्या कामातून दिसतोय. 1 जानेवारी झाली, आता येणारा जो कार्यकाळ आहे की महाडचा कार्यकाळ आहे की बार्टीचा तिथे मोठे प्रोग्राम होतो. काय महाडची संकल्पना यावेळेस, काय नवीन प्रोजेक्ट आहे? 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे चवदार तळे सत्याग्रह केला होता. आणखीन त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी चवदार तळे खुलं व्हावं याच्यासाठीचा तो महत्त्वाचा प्रयत्न होता. आणि महाडमधील राष्ट्रीय स्मारक जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडे आहे. आणि दरवर्षी हा जो महाडच्या मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम जो आहे तो आपण करत असतो. गेल्या वर्षापासूनच आपण 20 मार्च 2027 रोजी या घटनेला जी 100 वर्ष होणार आहेत त्याच्या अनुषंगाने आपण तयारीला सुरुवात केलेली आहे. महाडच्या राष्ट्रीय स्मारकाचा आपण एक वेबसाईट बनवलेला आहे. आणखीन त्याच्या माध्यमातून विविध भारतीय भाषामध्ये हा जो महाडचा मुक्तीसंग्राम आहे तो संपूर्ण भारतातील संपूर्ण जनतेला उपलब्ध व्हावा याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. सध्या ते वेबसाईट मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड या भाषेत उपलब्ध आहे. इतर भारतीय भाषामध्ये सुद्धा ते उपलब्ध व्हावं याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. महाडचा मुक्तीसंग्राम हा एक ग्रंथ आहे की जो जज आपले चौरे साहेब यांनी मराठीमध्ये उपलब्ध लिहिला आहे. त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर व्हावं. आणखीन तो संपूर्ण भारतीय भाषामध्ये तो मुक्तीसंग्राम कशाप्रकारे लढला गेला हे उपलब्ध व्हावं याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत होतो. गेल्याच महिन्यामध्ये चौरे साहेबांनी तो ग्रंथ इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध करून दिला आहे. त्याला आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आदरणीय गवई साहेब त्यांनी फॉरवर्ड लिहिलेले आहे. आणि संपूर्ण देशामध्ये विविध राज्यामध्ये तो ग्रंथ पोचवून आपण हा लढा संपूर्ण देशामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 20 मार्च 1927चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महाड येथील भाषण पाहिलं, ऐकलं किंवा वाचलं की लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या घटनेची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केलेली होती. भारत जगाच्या इतिहासामध्ये किंबहुना मानवाच्या विकासाच्या जे काही विविध टप्पे आहेत त्याच्यामध्ये अमेरिकन रेव्होल्यूशन, फ्रेंच रेव्होल्यूशन आणि रशियन रेव्होल्यूशन या 3 मोठ्या क्रांत्या महत्त्वाचे टप्पे मानले जातात. तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे तत्कालीन जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातील सर्वोच्च पदव्या ज्यांनी मिळवल्या होत्या ते जेव्हा या महाडच्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच रेव्होल्यूशनशी करतात तेव्हा त्यातून त्याचं ते जे महत्त्व आहे ते आपल्या लक्षात येतं. कुत्र्या मांजरांच्यासाठी जे पाणी उपलब्ध होतं ते आपल्यासारख्या हाडामासांच्या माणसांसाठी उपलब्ध नव्हतं. आणि ते उपलब्ध करून दिल्यामुळं
त्या घटनेचं संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि 2027मध्ये जी 100 वर्ष होणार आहेत त्या 100 वर्षाच्या अनुषंगानं ते संपूर्ण जनतेसमोर यावं याच्या अनुषंगानं आपण वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्याचा एक भाग म्हणजे महाडच्या मुक्तीसंग्रामाचे वेगवेगळे 3 आयाम होते. त्याचा महत्त्वाचा आयाम असा होता की 4 जानेवारी 1923 रोजी महाडच्या नगरपालिकेनं महाडचे 14 तळे हे सर्व समाजासाठी खुले केले होते आणि त्याच्यासाठी वोटिंग झालं होतं आणि वोटिंग करून अशा प्रकारे तो प्रस्ताव सर्वानुमते पास करण्यात आला होता. त्याची 100 वर्षे जी झालेली आहेत त्याच्या अनुषंगानं आणि भारतातील पहिली अशी ती लोकल सेल्फ गव्हर्नमेंट होतं की ज्यांनी आपले पाणवठे जे आहेत ते सर्वांसाठी खुले केले होते. त्यामुळे महाडच्या नगरपालिकेचं सुद्धा ते एक महत्त्वाचं अखिल भारतीय स्तरावरचं वेगळं महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं. तसाच दुसरा त्याचा आयाम असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो खटला जो फाईल केला होता त्याची न्यायालयीन लढाईसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत होते आणि त्याचा जो निकाल आहे शेवटचा तो 1932 साली आला होता. आणि त्याचा तिसरा आयाम म्हणजे जनतेचा जो संग्राम किंवा सत्याग्रह होता तो होता. तर अशा प्रकारे विविध आयामातून संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांच्यासाठी हा हक्क मिळवून दिला आहे. म्हणून त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, ते सर्वांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही काम करत आहे. नक्कीच सर, मला वाटतं हे जे कार्य आहे महाड 14 तळ्याचं हे नक्कीच जगभरापर्यंत पोहोचेल. आमचा लॉर्ड बुद्धा TV देखील तुमच्यासोबत असेल. आपण पाहतोय की आज 1 जानेवारी अनेक लोक जे आहेत ते लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून TV पाहतात, वेगवेगळ्या बातम्यांमध्ये पाहतात आणि आपल्या बार्टीचा उपक्रम देखील दिसतोय त्याच्यामध्ये. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर आज 1 जानेवारी आणि शौर्य दिन, एक बार्टीचे संचालक म्हणून सर्व समाजाला किंवा विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल आजच्या दिवशी? आपल्या सगळ्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश दिलेला आहे तो पूर्वीही ॲप्लिकेबल होता, आताही ॲप्लिकेबल आहे आणि पुन्हाही ॲप्लिकेबल राहणार आहे. तो तरुणांना तो बालकांना ॲप्लिकेबल आहे, तरुणांना ॲप्लिकेबल आहे, मोठ्या लोकांना ॲप्लिकेबल आहे, किंबहुना तो वृद्ध लोकांनासुद्धा ॲप्लिकेबल आहे. फक्त ते काय शिकायचं हे आपल्या विकासाच्या अनुषंगाने जे आवश्यक आहे ते शिकायचं, संघर्ष आपल्या हक्कांच्यासाठी करायचा आणि संघटित होण्याला तर आपल्याकडे पर्यायच नाही. त्याच्यामुळं हाच जो बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश जो दिलेला आहे तो सगळ्यांसाठी पूर्वीही ॲप्लिकेबल होता आणि आता ॲप्लिकेबल आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद. जय भीम सर. लॉर्ड बुद्धा चॅनेल हे नेहमीच आमच्याबरोबर राहतं आहे. त्यांनासुद्धा आमच्या सगळ्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. धन्यवाद. आपण पाहिलं की वारे सरांनी अनेक गोष्टी ज्या आहेत, मी तुम्हाला सकाळपासून सांगतोय की आपण आज 1 जानेवारी शौर्य दिन हा नुसता शौर्य दिन नाही, हा प्रत्येक आठवणींना उजाळा करून देणारा दिवस आहे. तो आज आपण सार्थक करतो आणि लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे, हे लाईव्ह चालू आहे. ह्या लाईव्हमध्ये आपण अनेकांशी गप्पा मारणार आहोत. अनेकांशी आपण गप्पा मारता मारता आपण पाहतोय की हा जो विजयस्तंभ, या विजयस्तंभावरती जी गर्दी आहे, ती अफाट गर्दी जी आहे ती आता इथे उसळलेली दिसते. आपण हा जो जलसमुदाय आहे हा विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आपण पाहतो की संविधानाचं जे पुस्तक आहे ते देखील हातात घेऊन, ज्याला आपण सर्वात मोठा ग्रंथ म्हणतो, तो ग्रंथ दाखवत या ठिकाणी काही लोक आले. तर काही जे आहेत ती भीमानवी जे आहेत ते निळा झेंडा घेऊन आपण पाहतोय की अशोक चक्रांकित जो झेंडा आहे निळा, तो निळा झेंडा घेऊन आपण पाहतोय की पूर्ण जी गर्दी आहे ही स्तंभावरती अफाट गर्दीची सुरुवात झालेली आहे. सकाळपासून आपल्याला वाटलं होतं की हा थंडीचा परिणाम काहीतरी होईल, पण हा भीमानवी जो आहे हा कुठल्याही गोष्टीला डगमगत नाही. ऊन, वारा, पाऊस ह्या सर्व गोष्टी बाधित ठेवून ह्या सर्व गोष्टीवरती मात करत हा भीमानवी प्रत्येक ठिकाणी पोहोचतो. आपण पाहतोय की अनेक ठिकाणी एकीचं प्रतीक आपण बोललो जातो, वेगवेगळ्या विषयात बोललो जातो, पण आपण पाहतोय की हा जो शौर्यस्तंभ, या शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनेक भीमानवी जे आहेत संपूर्ण भारतातून या ठिकाणी येतात. मागच्या वर्षी 30 लाखाच्या आसपासची लोकसंख्या होती जी ह्या स्तंभाला मानवंदना देऊन गेली होती. निश्चितच ह्या वर्षी तो आकडा दुपारपर्यंतच पार केलेला आहे आणि दुपारनंतरची जी संख्या आहे ती निश्चित जास्त प्रमाणामध्ये ही लोकसंख्या जी आहे ह्या भीमानवी जो आहे हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग हा विजयस्तंभाला, ह्या शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतो. मी सुरुवातीपासून सांगतोय की आपण हा जो शौर्य दिन आहे, मी या ठिकाणी कुठल्या गोष्टी दाखवण्यासाठी किंवा कुठल्या बातमी करण्यासाठी आपण या ठिकाणी दिसत नाही आहोत. आपण थेट आहोत
ह्या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आणि या आठवणींना उजाळा देता देता आपण पाहतो की लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय, लाईव्ह कंटेंटमध्ये आपण पाहतोय. ह्या लाईव्हमध्ये आपण पाहतोय की हा जो भीमा अनुयायी जो आहे हा संपूर्णपणे या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि बाबासाहेबांना अभिवादन करताना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या आपल्याला भावना दिसतात. त्या भावना जर आपण पाहिल्या तर सगळ्या भावनांमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवचैतन्य, नवी ऊर्जा, हीच ऊर्जा 364 दिवस सोबत घेऊन हे पुढच्या 1 जानेवारीपर्यंत हे भीम अनुयायी सतत चळवळीमध्ये काम करतात, अग्रेसर असतात. जो तो आपापल्याप्रमाणे ज्याला जे वाटेल, ज्याला जी संघटना वाटेल त्या संघटनेमध्ये काम करतो. पण मात्र हा जो भीम अनुयायी आहे, हा जो भीमसागर आहे, हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. हा भीमसागर जर आपण पाहिला तर अनेक आपण पाहतोय की काही कुटुंब महिला असेल आपल्या लहान लेकराला कडेवर घेऊन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे लहान लहान मुलांना घेऊन 2-2, 1.5 वर्षाच्या, 5-5, 6-6 महिन्याच्या लेकराला घेऊन जर भीम अनुयायी या ठिकाणी येत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारामध्ये, डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यामध्ये किती धमक आणि किती शक्ती होती. ती शक्तीची ऊर्जा जी आहे ती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अनेक आपण पाहतोय की वेगवेगळे जे आहेत की लहान मुलांना कडेवरती घेऊन, खांद्यावर घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्ग जो आहे या ठिकाणी आपल्याला दिसतो. प्रत्येक वेळेस आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की वेगवेगळ्या विचारांना मानणारा वर्ग, प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे विचार, वेगवेगळे महत्त्व जरी असलं तरी बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग, हा बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीला मानणारा वर्ग हा त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो. मी पहिलेही सांगितलं की इतिहासातील हा एक तेजस्वी आणि शौर्यानं भरलेल्या अध्यायाची आठवण करणार आहे. भीमा कोरेगाव शौर्यगाथा 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई केवळ युद्ध नव्हते तर अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या अन्यायाचं एक प्रतीक होतं. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील महार रेजिमेंटच्या सुमारे 500 शूर सैनिकांनी पेशवाईच्या सुमारे 28,000च्या सैन्याला रोखलं. ज्या समाजावर पेशवाईत अन्याय, अत्याचार आणि अपमान लादला गेला त्याच समाजातील शूर सैनिकांनी या युद्धात पराक्रम, शिस्त आणि धैर्याची उंची गाठली. या विजयाच्या स्मरणार्थ उभारलेला हा विजयस्तंभ हाच केवळ एक वास्तू नाही, तो आहे स्वाभिमान, समता आणि संघर्षाचा जिवंत उदाहरण आहे, जिवंत इतिहास आहे. हा स्तंभ प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ठिकाणी हा आपल्याला एक ऊर्जा देतो. ह्या माध्यमातून ह्या शौर्यस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात. अनेक ठिकाणी आपण पाहतो की हा जरी निळा सागर तुम्हाला दिसत असला तरी ह्या निळ्या सागरामध्ये अनेक प्रकारच्या, अनेक समाजाचे लोक या ठिकाणी येतात. वेगवेगळ्या समाजाचे लोक देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. आपण पाहतोय की अनेक ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस एक विशिष्ट समाज या ठिकाणी जातो अशी वल्गना केली जात होते. पण आज आपण पाहतो हा जो पूर्ण निळा सागर दिसतो, ह्या निळ्या सागरामध्ये हा पूर्ण कोणत्याही एका विशिष्ट जातीचा समूह नाही आहे, तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा एक वर्ग आहे, जो वर्ग या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे. आणि अभिवादन करताना आपण पाहतो की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत की बाबासाहेबांना अभिवादन करताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार असतात. हा आजचा दिवस मी तर म्हणतो खरं तर संकल्प दिवस आहे. कारण 1 जानेवारी वर्षाची सुरुवात होते. वर्षाच्या सुरुवातीला अनेक संकल्पना वेगवेगळ्या मनात घेतल्या जातात आणि संकल्प करून आपलं नवीन ध्येय, नवीन धैर्य या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी वाट काढली जाते. आणि पुढे नवचैतन्य मिळावं म्हणून प्रत्येक ठिकाणी हा इतिहास वारंवार हा दोहरावला जातो. आणि भीमा कोरेगावचा हा संघर्ष हा आपल्या सर्वांना आठवणी देणारा आहे, उजाळा देणार आहे. तर आत्ताच आपण अनेक भीमायांशी वार्तालाप करत होतो. आपण पुन्हा एकदा वार्तालाप करता आपल्यासोबत अनेक भीमायन जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधत आहोत. संवाद साधता आपण पाहतोय की बारामतीचे काळूराम चौधरी BSP अनेक वर्षापासून नाव गुंजत होतं. कारण बारामतीमध्ये श देणारा वाघ म्हटलं जातं आणि BSPच्या माध्यमातून त्यांनी अनेक लढा दिला. आणि थेट यावर्षी त्यांची कन्या या बारामतीच्या नगर परिषदमध्ये नगरसेवक झालेले आहे. दोघंही आपल्यासोबत आहात. पहिलं तर मी काळूरामदादा, नक्की कसा संघर्ष होता, काय होता आणि आज 1 जानेवारी आहे, या शौर्य दिनानिमित्त कसं अभिवादन असेल? हे तर आमच्या पूर्वजांना अभिवादन करायला आलतो आणि त्या पूर्वजांनी जे हे केलं आहे त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही तिथं संघर्ष करतो आहे. आणि विशेष माझ्या पोरीचं लीड आहे 500, माझ्या पोरीचा प्रभागाचा नंबर 14 आणि पेशवाईला मतं पडल्यात माझ्या पोरीच्या विरोधात 60. अच्छा. डिपॉझिट जप्त करून आलोय. नगराध्यक्षपदाला BJP आणि शरद पवाराच्या पार्टीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं आहे. 2 नंबरला मी राहिलोय. अच्छा. आणि 1 नंबरला निश्चित येणार आहे.
दादा हा झाला आपला नगराध्यक्ष, मुलीने आपलं जे स्वप्न होतं ते मुलीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. मला एक सांगा की सध्या आज शौर्यदिन आहे, भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी काय अभिवादन असेल, काय संदेश असेल सर्व BSPच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि समाजाला? मी BSPच्या पदाधिकाऱ्यांना तर संदेश मिळालेला आहे. समाजाला विचारधारेवरती समाजाने विश्वास ठेवायचा आहे. विचारधारा ही सर्वश्रेष्ठ आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर जर आपण एकसारखा संघर्ष करत राहिलो तर आपण निश्चित विजय प्राप्त करतो. आपल्या अखंड हिंदुस्थानावर ज्या मुघलांनी राज्य केलं, ज्या मोगलाच्या चपल्या, औरंगजेबच्या चपल्याचा लंडनला निलाव झाला, त्या चपल्या, एक चप्पल 350 करोड, 2 चपल्या 700 करोडला विकल्या गेल्या होत्या. त्या मोगलांच्या वंशज आज मोदीची 1400 रुपयाची पेन्शनवर जगतात. त्याच्यामुळं पवारांचं बी साम्राज्य काही मोठं नाही, मोगलांपेक्षा तर मोठं नाही. जर मोगलांचा 700 करोड रुपयाला चपले विकत असतील आणि त्यांचे वंशज 1400 रुपयावरती मोदीच्या जगत असतील तर निश्चितपणे आपण 100पैकी 85 आहे. भाईचारा बनवा आणि देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता बहुजन समाजाच्या हातामध्ये येते. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शासन करते, जमात बना. ताई काय सांगशील? सगळ्यात पहिला परिचय दे, कारण तुझा पहिलाचा परिचय वेगळा होता, आत्ताचा परिचय वेगळा असणार आहे. लॉर्ड बुद्ध TVच्या माध्यमातून समस्त भारत तुला पाहतोय आणि ह्या भारतामध्ये प्रत्येक तुम्ही UP, MP, बिहार सगळीकडे हा लॉर्ड बुद्ध TVच्या माध्यमातून लोक तुला पाहत आहेत. काय तुझा परिचय दे आणि आजच्या ह्या शौर्यदिनानिमित्त, भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी एक नगरसेवक म्हणून ज्यावेळेस तू अभिवादन करते, काय मनात भावना आहेत? भावना खूप. जय भीम. माझं नाव संघमित्रा काळूराम चौधरी. आत्तापर्यंत मी फक्त काळूराम चौधरींची लेख होते, पण जेव्हापासून निकाल आला आहे तेव्हापासून मी समस्त भारत देशाची लेख आहे. आणि आज मी माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्या वंशजांना, जे 500 शूरवीर होते त्यांना मानवंदना द्यायला आलेले आहे. कारण की जो बारामतीचा जो संघर्ष होता, त्यांनी एक स्वातंत्र्याची लढाई लढली होती पेशव्यांविरुद्ध, आणि आम्हीही एक संघर्षाची किंवा स्वातंत्र्याची लढाई लढत होतो मनुवाद्यांविरुद्ध, प्रस्थापितांविरुद्ध. आणि आज ह्या वर्षी किंवा गेल्या वर्षी आम्हाला ते यश मिळालं. त्यामुळं तीच आमच्याकडून त्यांना एक मोठी मानवंदना होती आणि त्याच अभिमानाने आज आम्ही त्या वंशजांना आमच्या हे करायला. तू जेव्हा फिरत होती तेव्हा फक्त एक आपला समाज नाही तर सर्व समाज बारामतीतला तुझ्या पाठीशी उभा राहिला आहे. कारण आपण बघतो की आता पहिला एक वर्ग होता की जो आपल्या आंबेडकरी चळवळीच्या पक्षांमध्ये काम करायचा, राहायचा. आता सर्व समाज आहे तो आंबेडकरी विचारधारा स्वीकारतोय, काम करतोय. कशा पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद असणार आहे तुझा? कशा पद्धतीने तो बारामतीमध्ये एक जे पाऊल आता टाकलं आहे, वडिलांच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून जे पाऊल टाकलं आहे, ते जे म्हणतो ना आपण BSPचा हत्ती तिथं आता घुसलेला आहे, तो हत्ती सर्वांमध्ये पोहोचून, जसं हत्तीवरून साखर वाटल्याचं आपण उदाहरण प्रत्येक ठिकाणी देतो, तसं तू ह्या BSPच्या हत्तीच्या माध्यमातून कशा पद्धतीने जनतेची सेवा करणार? पहिलं तर ही जी चळवळ आहे ही कधीच आपली नव्हती किंवा त्यांची नव्हती, ही आपल्या सर्वांची होती. फुले शाहू आंबेडकरांची होती. जे महात्मा फुल्यांनी जे आंदोलन चालू केलं ते शाहू महाराजांनी चालवलं आणि तेच पुढे आंबेडकरांनी चालवलं. त्यामुळे ही त्यांची किंवा माझी नव्हती, ही आपली चळवळ होती. आणि मला वाटतं तीच चळवळ आता लोकांना कळायला लागली. ते लोक जितक्या आपुलकीने आम्ही त्याला म्हणतो की ती आमची चळवळ आहे, ते लोकही तितक्याच आपुलकीने आता म्हणायला लागले ते की ती आमची चळवळ आहे. त्यामुळे लोकांना परिवर्तन हवं आहे आणि BSP नेहमी परिवर्तनच देते. की आम्ही म्हणतो की परिवर्तन की लहर लाई है, भीमराज की बेटीने लाई है. अच्छा, क्या बात आहे. मी खरंच बारामतीमध्ये भीमाची वाघेन तुझ्या रूपातून पाहिले, मला असं वाटतंय. काय संदेश असेल तुझ्यासारख्या नवतरुणींना? कारण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की तुझ्या धाडसीने हे सगळं पुढं पाऊल उचललं आहे, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत. सर्व भारतातल्या मुली ज्या आहेत, काय सांगशील त्यांना? काय संदेश देशील आजच्या ह्या शौर्यदिनी 1 जानेवारीच्या शुभेच्छा देताना? 1 जानेवारी किंवा शौर्य दिनानिमित्त मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की आपल्या जे महापुरुष आहे, जे शूरवीर, 500 शूरवीरांनी जो इतिहास रचून ठेवला किंवा महापुरुषांनी जो इतिहास रचून ठेवला तो खूप मोठा आहे. त्याला कुठे ना कुठे खारीचा वाटा म्हणून त्याला शोभेल असं कार्य आपल्याला करायचं आहे आणि एकत्र येऊन करायचं आहे. हे एकट्याला जमणार नाही, फक्त SCला किंवा STला जमणार नाही आहे. SC, ST, OBC, मायनॉरिटीज, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मिळून येऊन शासनकर्ती जमात बनायचं आणि प्रस्थापितांविरुद्ध लढायचं आहे. क्या बात आहे. प्रस्थापितांच्या विरोधात लढा देण्यासाठी आज BSPच्या माध्यमातून हिने पूर्ण पाऊल टाकलेलं आहे आणि तेच पाऊल घेऊन ती समाजामध्ये काम करत आहे. आज 1 जानेवारी निमित्त तिने ह्या विजयस्तंभाला अभिवादन केलं. मी सुरुवातीपासून सांगतो, हा फक्त विजयस्तंभ ही वास्तू नाही आहे, ही जगाचं अन्यायाचं आणि न्यायासाठी झगडणारं प्रतीक आहे. आपण थेट अनेक भीमांशी देखील संवाद साधणार आहोत. आपण अनेकांशी संवाद साधता पाहिलं की अनेकांशी चर्चा करता काय पाहिलं की
अनेक वेळा आपण पाहतो की भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हटलं की एक मोठा उत्साह म्हणून मनवला जातो. थेट आपल्यासोबत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुलजी डंबाळे आपल्यासोबत आहेत. राहुल, सर्वात प्रथम तर जय भीम, कारण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आज शौर्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तसंच नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. मी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या सर्व व्ह्युअर्सला मनापासून शुभेच्छा देतो, शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना मला खरोखर मनापासून आनंद होतो. अच्छा भाऊ, काय सांगाल, कारण हा शौर्य दिन जो मनवला जातो तो वेगवेगळ्या पद्धतीने दरवर्षी मनवला जातो. जी गर्दी मागच्या वर्षी होती ती आज दुपारपर्यंतच होऊन गेली. म्हणजे दरवर्षी आपण पाहतो की गर्दी आपण 20 लाखाचा आकडा मागच्या वर्षी पार केला होता. आता आपण पाहतो की 20 लाखाचा आकडा दुपारपर्यंतच पार झाला आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आपण जेवढी सुविधा देतोय त्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. लोकसंख्या वाढत आहे, भीमानुयायांची गर्दी देखील वाढत आहे. हा पहिल्यांदा असा उत्सव होतोय की ज्या उत्सवामध्ये शासकीय निमशासकीय स्वरूपाचे 25,000 कर्मचारी, 1, 2, 3 हजार नाहीत, 25,000 कर्मचारी हे भीम अनुयायांना सर्व तऱ्हेच्या सुविधा मिळाव्यात म्हणून कार्यरत आहेत. आणि त्याचा एक चांगला परिणाम असा झालेला आहे की या ठिकाणी कोणतीही असुविधा होत नाही, सुविधा मिळतात. जरी काही असुविधा होत असेल म्हणजे चालायला लागण्याच्या गर्दीच्यामुळे, तरी ते आपण बेअर करू शकतो. या भूमिकेतून दिवसेंदिवस गर्दी वाढते. आणि यावर्षी भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला मी कालच रात्री काही ठिकाणी बोललो होतो, उच्चांकी गर्दी होईल आणि ही उच्चांकी गर्दी झाली. आज साधारणपणे 3 म्हणजे आत्ता 2 वाजेपर्यंतचा माझ्याकडे आकडा आहे. 2 वाजेपर्यंत आम्ही जवळपास 16 लाख अनुयायी जे आहेत या ठिकाणी अभिवादन करून गेलेले आहेत. रात्री उशिरापर्यंत 25 लाखाचा आकडा हा आमचा निश्चित पार झालेला असेल. आणि आतापर्यंतच्या गर्दीचा हा उच्चांक असेल की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर येऊन आंबेडकरी अनुयायांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे अभिवादन निश्चित त्याच महार शूरवीरांना आहे जे 1818च्या लढ्यामध्ये होते. 1818च्या लढ्यामध्ये ज्यांनी अद्वितीय असं शौर्य गाजवलं त्या महार शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी जवळपास 25,000पेक्षा जास्त शासकीय निमशासकीय कर्मचारी अहोरात्र या ठिकाणी राबत आहेत, काम करत आहेत. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आता हा उत्सव महाराष्ट्राचा मुख्य उत्सव झालेला आहे. देशाच्या प्रमुख उत्सवाकडे याची वाटचाल चाललेली आहे. आणि हा उत्सव सगळ्यांचा आहे. म्हणजे आपण यासाठी बघतोय की विजय स्तंभाची जी सजावट आहे ती गेली अनेक वर्ष आपण जाणीवपूर्वक तिरंगा ध्वज आपण त्या ठिकाणी स्थापित करतोय. आणि त्यातला एक संदेश आपल्याला द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आणि शेवटही आपण भारतीयच आहोत आणि आमच्या निष्ठा ह्या कायम भारतीय राष्ट्रध्वजाशी हे आपण सातत्याने सांगतो. भाऊ, ही गर्दी आपण पाहतो, अफाट गर्दी बाबासाहेबांच्या नावाने, बाबासाहेबांच्या विचारधारेवर एकत्रित. सध्या राजकीय वातावरण आजूबाजूला चालू आहे. ह्या गर्दीचं मतात परिवर्तन का होत नाही? गर्दीचं मतात परिवर्तन होत नाही याला सगळ्यात पहिला दोष जो आहे तो मी नेतृत्वाला देतो. लोक आहेत, लोकांमध्ये भावना आहे, लोक एकत्र येत आहेत, लोक आपलेपणा सातत्याने सांगतायत. पण आपली लोक आपल्याला काम मानत नाही याचा विचार प्रत्येक नेतृत्वाने अंतर्मुख होऊन विचार करत आहे. तो छोट्या स्तरावरचा मी असेल नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोणी असतील. गर्दीला जनतेला दोष देऊन उपयोग नाही आहे. हा राहिला प्रश्न हाच की मी एक कार्यकर्ता आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर व्हावं अशी माझी देखील इच्छा आहे. परंतु मतांमध्ये रूपांतर करण्याइतपत मी सक्षम व्हावं ही जबाबदारी मी पार पाडणं आवश्यक आहे. त्यानंतर मी ती इच्छा व्यक्त करेन. भाऊ, मी मुद्दामून पुणे कराराची आठवण करून देईल. वेगळा मतदारसंघ तर काही झाला नाही, पण आपल्याला काही अनुसूचित जातीला काही मतदारसंघ दिला जातो. तेवढ्याच मतदारसंघापुरतं आपण निवडणूक लढतो, तेवढ्याच मतदारसंघामध्ये आपण वाटाघाटीत विभागला जातो. आणि परत आपण म्हणतो की बाबासाहेबांनी सांगितलं शासन करती जमात बना, शासन करती जमात बना. कसं त्या मोजक्या जागेवरती आपण कसं शासन करती जमात बनणार? निश्चित आता माझंही कालपर्यंत असाच अनुमान होतो. पण आता आपण सगळ्या घटनांकडे सकारात्मक वृत्तीनं बघायला पाहिजे. आज जर महानगरपालिकांची यादी काढली तर सर्वसाधारण जागेवरनं अनुसूचित जाती प्रवर्गातले काही लोक आहेत जे मेन पॉलिटिकल पार्टीजकडनं कंटेस्ट करतायत, निवडणूक लढतायत आणि निवडणूक लढून ते विजयी देखील होत आहेत. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याला आपलं नेतृत्व गुण हे सिद्ध करावं लागेल. आपलं नेतृत्व गुण सिद्ध झाल्यानंतर लोक आपल्यासोबत येतील ही वस्तुस्थिती आहे. हे निश्चित आहे. आपण खूप वर्ष प्रयत्न करतो परंतु आपल्याकडे एका स्पेसिफिक नजरेतनं पाहिलं जातं की हे त्या समाजातले असल्यामुळे आपण त्यांना मतदान करू नये. दे आर फ्रॉम दॅट कम्युनिटी, दॅट्स वाय वी कांट वोट देम. ही परिस्थिती बदलायला हवी, पण ती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न करावेत. आणि मला असं वाटतं की लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो सर्व लोकांना की हा 31st क्राऊड आहे. देशामध्ये जगामध्ये 31st सगळे तरुण कोणत्या नशेत आहेत आणि आंबेडकरी तरुण कोणत्या नशेत आहे हे आपण एकदा बघितलं पाहिजे.
वर्षाची सुरुवात आंबेडकरी तरुण कोणत्या दिशेने करतोय, आंबेडकरी समाज कोणत्या दिशेने करतो हे आपण एकदा बघितलं पाहिजे. आणि निश्चितच कोणत्याही जाती धर्माचा भाषेचा असून तो माणूस आंबेडकरी तरुणांची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. 31 डिसेंबरला सगळं जग हे व्यसनामध्ये झिंगलेलं असताना आंबेडकरी तरुण मात्र विचारांमध्ये तो गुंगलेला आहे. विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय, स्टेज बांधतोय, रॅलीची तयारी करतोय, उद्याचं नियोजन करतोय आणि सकाळी पहाटे 5 वाजता तो भीमा कोरेगावच्या दिशेने निघतोय. हे जगात कुठेही नाही. दादा हेच जर पाहिलं आपण, मी बघतो की अनेक वेळा आपण वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करत असतो, आपण संवाद साधतो लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून. प्रत्येक ठिकाणचा जो तरुण आहे, आपण जसं म्हणतो की भीमा कोरेगाव एक आता ट्रेंड बनत चाललाय, पण बार्टीचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल, पुस्तकाकडच्या रांगा दिसल्यात. या पुस्तकाकडच्या रांगा पाहता अनेक जे तरुण आहेत, अनेक जी गर्दी आहे ती आपण सर्व ही जी गर्दी आहे ही गर्दी आपण पाहतोय. आणि हा जो अफाट लोंढा जो आहे, जो तुम्ही ह्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आम्ही देखील मागापासून दाखवतो आणि तुम्ही देखील ती गर्दी पाहण्यापासून डोळे जे आहेत हा आनंदाचा क्षण घेण्यापासून मागे सरत नाही आहे. ह्याच गर्दीला आपण जसं मी मगाशी म्हणलो मतात रूपांतर होत नाही, आपले नेते सक्षम नाही. पण आपले असे काही नेते आहेत की ज्या नेत्यांना आंबेडकरी मुवमेंट चालवायची का स्वतःची मुवमेंट चालवायची याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. मी एक पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, मी आतमध्ये बसलेलो ही सगळी गर्दी मी पाहतो. मी त्या स्तंभावर स्वागताला असतो, अनुयायांच्या संदर्भामध्ये नियोजनामध्ये आहे. या सगळ्या लोकांना कोणता नेता, कोणती गोष्ट, कोणती संघटना काही घेणं देणं नाही. आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी शौर्य गाजवलेले, त्याला आम्हाला अभिवादन करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 100 वर्षापूर्वी या कठाड्यावर बसलेले, त्या ठिकाणी आम्हाला यायचे. एवढी एकच प्रामाणिक भावना आहे, दुसरी कोणती भावना यांच्यामध्ये नाही आहे. आपण फक्त एक घोषणा घेऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कोणत्याही नेत्याची आवश्यकता नाही, कोणत्या पक्षाची आवश्यकता नाही. आमचा पक्ष, आमचा संघटना, आमचा नेता बाबासाहेब आहे, ह्या एकाच भावनेत आले. या क्राऊडकडे तुम्ही राजकीय म्हणून बघू शकत नाही. राजकारणातल्या विविध गटांमध्ये, सामाजिक क्षेत्रामधल्या विविध गटांमधले राजकारण, समाजकारण या सगळ्या परिपेक्षा बाहेर असणारा सामान्य अनुयायी आपल्या कुटुंबासह या ठिकाणी येतोय. आणि हा जो क्राऊड आहे हाच खरा भीमानुयायी, हाच जनसागर आहे, हाच लोटलेला जनसागर आहे, दुसरं काही नाही. याच्यावर कोणी दावा सांगू नये, कोणी दावा सांगण्याचा प्रयत्न करू नये, एवढी एक इच्छा आहे माझी. जसं बघितलं आपण की दरवर्षी आपण म्हणतो की वेगवेगळे स्टेज या ठिकाणी पडतात, ते आता दूर झालेत. पण ह्या जागेचा काही वाद चालू आहे. म्हटलं जातं की कोर्टातून जिल्हा कलेक्टर जे आहेत ते कोर्टात जात नसल्यामुळे हा वाद सुटत नाही आहे. कशा पद्धतीने म्हणजे हा वादाकडे पाहत आहे? मी तुम्हाला सांगतो, जागेच्या संदर्भामध्ये आता माझ्यासोबत तुमदार जॉईंट होतील, दादाभाऊ अभंग होतील त्याच्यामध्ये, ठीक आहे, त्यांनी ते सांगितले. मी तुम्हाला इतकंच एक सांगेल की या संदर्भामधलं स्मारकाचं काम जे आहे ते लवकर सुरू होईल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या काही स्ट्रॅटेजी करायच्या, ज्या काही बोलणी करायच्या, त्या बोलण्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी ज्या वेळेला 100 वर्ष बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेल्या घटनेला होणार आहेत, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हुक और क्रूक या ठिकाणी स्मारकाचं भूमिपूजन करून घेणार, सरकारला भाग पाडणार आणि कोणत्याही परिस्थितीत सरकारकडनं आम्ही ते स्मारक करून घेणार. भाऊ, तुम्ही रिपब्लिकन युवा मोर्चा चालवता, युवा तुमच्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतोय. औरंगाबाद असेल, पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी काय ह्या युवांना, या रिपब्लिकन युवांना, ह्या रिपब्लिकन टायगरचा काय मेसेज असेल? तुमचा पहिला आदर्श, तुमचा दुसरा आदर्श, तुमचा तिसरा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ हीच असली पाहिजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढच्या 100 वर्षांचं नियोजन घेऊन चालणारे नेते आहेत. त्यामुळे आपण कुठेही मानाची फरफट न करता, कोणत्याही नेतृत्वाकडे वेगळ्या नजरेनं पाहता आपण बाबासाहेब आंबेडकर समजून घेतला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चाललं पाहिजे. आणि आजच्या अनुषंगाने मी इतकंच एक सांगेल की भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. संविधानातला भारत म्हणजे भारताचे संविधान हे आपण सतत बोलतोय. आता आपण संविधानातला भारत शोधला पाहिजे, ज्या ठिकाणी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय असेल असा भारत आपण शोधला पाहिजे. आणि तसा भारत जर आपल्याला सापडत नसेल तर त्या भारताच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणं ही आपली आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपण आज विजय स्तंभावर जे आहे समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता ही 4 सूत्र जी आहेत बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये दिली, ती जाणीवपूर्वक आपण रोवलेली आहेत, ती आपण तिथं अक्षरशः कोरलेली ती आहेत आपण. भाऊ, मगाशी दादांनी एक विषय मांडला की हा स्तंभ सजवला जातो. हा स्तंभ सजवला गेल्यामुळे ह्यातल्या काही त्रुटी आहेत, काही अडचणी आहेत, त्या दूर केल्या जात नाही. उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्याकडे लक्ष दिलं जाईल का? कारण सध्या तरी पाहिलं जाते की रिपब्लिकन युवा मोर्चा बाजूला जर ठेवला
तर शौर्य दिन अभिवादन सोहळा समिती म्हणून तुम्ही काम करताय. स्तंभाची जी परिस्थिती आहे ती जीर्ण अवस्थेत आहे, त्याची डागडुजी होणं गरजेचे आहे. निश्चित परवा दिवशी हर्षदीप कांबळे साहेब या ठिकाणी भेट द्यायला आले होते, त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा झाली. लवकरच म्हणजे हा अभिवादन सोहळा संपल्यानंतर पुढल्या 1 महिन्यामध्ये आपण संपूर्ण विजय स्तंभाचं जे आहे ते पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करतो. ऑलरेडी स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे, परंतु त्याचं आपल्याला प्रिझर्विंग आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. केमिकल लावून हायली ज्या काही सेन्सिटिव्ह बाबी आहेत त्या सगळ्या घेऊन आपण रिस्टोरेशन करतोय. म्हणजे त्याच्यासाठी त्यावेळेला वापरलेला जो काही स्तंभ असेल, ज्या दगड असेल, तो संपूर्ण दगड वगैरे जो आहे तो त्यावेळेचाच आपण त्या ठिकाणी इथं आणतोय आणि त्या पद्धतीनंच करतोय, एवढं आपल्याला लक्षात घ्यावं. आणि यावर्षी हा आपला स्तंभ जो आहे तो मोठ्या पद्धतीनं सजवला जाईल, तो घेतला जाईल. आणि माझा असा आमचा एक मानस आहे, पुढच्या वर्षी इथं फुलांची सजावट ऐवजी ओरिजिनल चकचकणारा काळा पाषाणातला भीमा कोरेगावचा शौर्यस्तंभ हा अनुयायांना अभिवादनासाठी खुला राहील. म्हणजे पूर्ण ओरिजिनल स्तंभ जो आहे, ओरिजिनल स्तंभ लोक 1818ला बांधायला घेतलेला, 1821ला पूर्ण झालेला जो स्तंभ आहे तोच अभिवादनासाठी पुढील वर्षी राहील याची आम्ही काळजी घेतो. भाऊ, आता हा झाला आपला अभिवादनाचा विषय 1 जानेवारीचा. मी आता तुमच्याकडे राजकीय भाषेतून वळतोय. सध्या आपण पाहतोय की विधान भवनामध्ये उपवर्गीकरणाबाबत विषय झाला. कसं पाहताय तुम्ही SCच्या उपवर्गीकरणाबाबत? उपवर्गीकरणाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने दिलेला आहे आणि उपवर्गीकरणासंदर्भातल्या सगळ्या पिटिशन्स ज्या आहेत त्या अवघ्या आठवड्याभरामध्ये सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत. त्यामुळे आता उपवर्गीकरणासंदर्भामध्ये कोणताही न्यायालयीन लवाद प्रलंबित नसल्यामुळं सरकार ते करायला मोकळे, परंतु सरकार आहे ते एकतर्फी ते उपवर्गीकरण करते. ते अत्यंत निंदावेजनक आहे, आक्षेपार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन असताना तिला सुपरसीड करणं किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री करतायत, जे अत्यंत घोर निंदनीय आहे आणि आम्ही त्याची निंदा करतो. इम्पिरियल डेटा कलेक्ट झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण करता येणार नाही, कोणत्याही प्रकारचं उपवर्गीकरण करता येणार नाही किंवा त्या दिशेने कोणतंही पाऊल टाकता येणार नाही असं आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे. सोबतच जी कमिटी आहे उपवर्गीकरणासंदर्भामधली ती नागरिकांना भेटत नाही, त्यांनी नागरिकांना भेटलं पाहिजे, त्यांनी सामाजिक नेतृत्वाला भेटलं पाहिजे, सामाजिक एक्सपर्टीजला भेटलं पाहिजे आणि मगच त्यांनी त्यांचा अहवाल केला पाहिजे, जो ते करत नाहीत. याला आम्ही विरोध करतो. उपवर्गीकरणाबाबत जर आपण नंतर विषय पाहिला तर काही आपल्या सरकारी शाळा होत्या ज्याच्यामध्ये आपले गरीब विद्यार्थी ज्यांचे शैक्षणिक परिस्थिती म्हणा किंवा खिशाला कापून स्वतःचं अन्नाचं कापून उपाशी राहून मुलांना शिक्षण देत होते. आज सरकारी शाळा बंद पडल्यात. सरकारी शाळा बंद पडल्यामुळे उद्याचं जे भविष्य आहे ते कुठेतरी अडचणीत येते. तुम्ही एक युवा नेतृत्व करताय, उद्याच्या भविष्याची वाटचाल करताय, तेव्हा भविष्यात जर आत्ताच अंधकारमय झालं तर कसं होईल? निश्चित तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताय, ते फार महत्त्वाचं आहे. मी लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की ह्या मुद्द्याकडे आपण गांभीर्याने वेधलं पाहिजे. शासनाच्या ज्या पारंपरिक योजना आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिफॉर्म करावे लागतील. जसं की आम्हाला मोफत शिक्षण दिलं जातं असं सांगितलं जातं, परंतु त्या मोफत शिक्षणाचा दर्जा आता बदललेला आहे. आता जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळांमध्ये जाणारा वर्ग हा फार क्वचित आहे, अवघा 10% आहे. उर्वरित जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी शाळांमध्ये जातोय आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आरक्षण, कोणत्याही प्रकारची सवलत नाही आहे. त्या ठिकाणचा एक नवीन निश्चित कार्यक्रम, कालबद्ध कार्यक्रम हा सरकारनं केला पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आमचा अधिकार आहे, नुसता शिक्षण नाही, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे. यासाठी आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी एक व्यापक लढा उभारला पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे. भाऊ, तुम्ही आत्ताच म्हणले की तुमच्याच बोलण्यातून आता उमगलं की तुम्ही जे काही आरक्षण आहे, खाजगी शाळा सुरू झाल्यात, आरक्षण तिथं काही मिळत नाही. जर आरक्षण तिथं मिळत नाही तर मग हे जे आरक्षणाचे मोर्चे निघतात आहेत, आरक्षणावर आपल्या तरुणांना भडकवलं जातं, वेगवेगळे प्रकार केले जातात, मग हे आरक्षण कशासाठी? जातीय द्वेषातून, आरक्षणाच्या द्वेषातून, आरक्षणाच्या मागणीतून निघालेले हे मोर्चे आहेत. लोहा लोहे को काढताय अशी एक म्हण आहे. तसंच आरक्षणाला विरोध करायचा असेल तर आरक्षणाची मागणी करा, हा एक नवा ट्रेंड निर्माण झालेला आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम सध्या महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. आपण जर मधल्या काळात पाहिलं तर एक विशिष्ट वर्ग जो आहे तो आरक्षणाचा लाभार्थी ठरतोय आणि उर्वरित लोकांचे मात्र आरक्षणापासून त्यांना फारकत घ्यावी लागते. आंबेडकरी चळवळ, सामाजिक चळवळ ही आरक्षणाच्या मुद्द्याकडे तितक्या गांभीर्यानं बघत नाही आहे, आरक्षणाच्या लढ्याकडे तितक्या गांभीर्यानं बघत नाही. हा माझा देखील एक तक्रार आहे आणि आंबेडकरी तरुणांनी, आंबेडकरी पॉलिटिकल एक्सपर्टीजनी, सोशल एक्सपर्टीजनी ह्या लढ्याकडे अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. भाऊ, तुम्ही पाली भाषेचा एक कार्यक्रम घेतला होता मध्यंतरी. तुम्ही पाली भाषेचा कार्यक्रम घेतल्यानंतर तुम्ही एक नवीन संकल्प करणार होता. मी म्हणतो की आजचा एक दिवस आहे शौर्य दिनाचा, काय तुमचा संकल्प त्याच्याशी मिळता जुळता आहे का? मी आपल्या माध्यमातून सांगतो,
लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या व्ह्युअर्सला की 1 फेब्रुवारीला पाली साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. दुसरं पाली भाषा साहित्य संमेलन असेल. देश विदेशातील लोक यामध्ये सहभागी होतील. पाली भाषेच्या जतनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, कारण त्यातून आम्हाला आमची संस्कृती कळणारे, अधिकाधिक संस्कृती कळणारे. बाबासाहेब आंबेडकरांचं पाली रिसर्च संदर्भामध्ये काही स्वप्न होती, त्याच्या पूर्ततेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्कीच मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की मी शौर्य दिनावरती नुसतं प्रश्न विचारणार नाही आहे. आज आपण शौर्य दिन जो आहे, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ जो आहे, तो आपल्याला न्याय, समता, बंधुता याचं प्रतीक आहे. आणि आपण आज ह्या आठवणींना उजाळा देणार आहोत. वेगवेगळे विषय आहेत ज्यांना आपण आज उजाळा देत आहोत आणि अशाच नवीन नवीन घडामोडी, नवीन नवीन गोष्टीकडे आपण लक्ष वेधत आहोत. आत्ता आपण राहुल डांबळेंशी बोलता बोलता पाहिलं की अनेक शाळा असेल, आरक्षण असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांना उजाळा दिला आहे. तसंच आपण अनेक भीमान्वयांची देखील चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय की मगापासून आपण मी म्हणतोय की गर्दी वाढली आणि थेट आपण पाहतोय भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त ही गर्दी वाढलेली आहे. हे जे गेट आहे, आपण गेट पाहतोय, त्या गेटच्या मध्ये पाहू शकतो आपण की आतमध्ये बाहेर जी येणारी गर्दी आहे, कुठलंही बॅरिकेड, कुठलंही कोणाला अडवलं जात नाही. मात्र गर्दी जी आहे ती अलर्ट गर्दी या ठिकाणी आज शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले आहे. अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत. अनेकांशी आपण संवाद देखील साधणार आहोत. भीमा कोरेगावच्या शौर्य दिनानिमित्त ज्यावेळेस अभिवादन करण्यासाठी लोक येत आहेत, वेगवेगळ्या मनात भावना, प्रत्येकाचे चेहरे कितीतरी गर्दीत असला तरी आपण पाहू शकतो की त्यांच्या चेहऱ्यावरती एकच गोष्ट आहे की आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी माणसं आहोत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. ही जी गर्दी ही आपण पाहतोय, या गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांशी संवाद देखील आपण साधणार आहोत. संवाद साधता आपण पाहतोय की अनेक लोक आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक या ठिकाणी दिसतात. दादा जय भीम. जय भीम साहेब. कुठून जय आला? भीम. मी यवतमाळमधून आलो. यवतमाळवरून. हां. काय वाटतं या ठिकाणी आज आलो? या इथं आल्याच्या नंतर एक प्रकारची स्फूर्ती तयार होते की आपण आतापर्यंत जे दुःख, जे कष्ट सहायले, जे आपल्याला जे नको ते न करायला लावले, हे सगळं आपण आता या स्फूर्तीने आपण इथं येऊन मानवंदना देऊन एक प्रकारची आपल्याला स्फूर्ती जागा होते. जसं स्फूर्ती जागा होते म्हणजे तुम्ही अभिवादन करण्यासाठी एकटे आलात का कुटुंब आलंय? नाही, आम्ही पूर्ण कुटुंब आले. माझी कोण कोण आहे तुमच्यासोबत? तुमच्या मुलं वगैरे? मुलगी आहे, माझी पत्नी आहे, ती माझी पत्नी आहे. इकडे ही माझी पत्नी आहे आणि सहकुटुंबासह परिवार आलेलो आहोत. हे कशासाठी की सगळं सगळं सांगा, आज शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन केलं. तुमच्या यवतमाळ जिल्ह्यात कोणता संदेश आजच्या ठिकाणाहून घेऊन जाणार आहात? आम्हाला या ठिकाणी असं सांगा वाटते, यवतमाळ जिल्ह्यातल्या आणि सगळ्या अनुयायांना असं सांगा वाटते की हा शौर्य दिनानिमित्त सगळ्यांना स्फूर्ती मिळाव, ताकद मिळाव, जोश मिळाव, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद मिळाव, याच्यासाठी मी सर्वांना असं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी अशाच उत्साहानं सगळ्यांनी मानवंदना करण्यासाठी या शौर्य दिनानिमित्त एवढे सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत. नक्कीच आपण पाहतोय की शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी यावं असं एक भाष्य जे यवतमाळकर करतात. आणि अनेक ठिकाणचे आपण लोक पाहतो की आपल्यासोबत अनेक भीमान्वय देखील आपल्यासोबत दिसतात. ही जी गर्दी आहे, ही गर्दी अलर्ट गर्दी जी आहे, ही पाहण्यासारखी गर्दी आहे. कारण आपण पाहतो की इथून जर पाहिलं की थेट आपण भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, ज्याला आपण शौर्य दिनानिमित्त ज्या स्तंभाला मानवंदना करण्यासाठी येतो, ती गर्दी जी आहे ती गर्दी एकदम म्हणजे डोळ्याचं पान फेडणारी गर्दी आज झाली आहे. आणि ह्या गर्दीकडे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणारा तरुण दिसतो. मगाशी देखील आपण पाहिलं की आपला आंबेडकरी तरुण जो आहे, आपण म्हणतो की आंबेडकरी विचारधारेचा जो तरुण आहे, जो 30+ होता, 30+ला सगळे तरुण जे आहेत ते बदलताना दिसत असताना आपण पाहतो की अनेक तरुण, अनेक हे जे आहेत हे ह्या ठिकाणी दिसतात. आणि या ठिकाणी दिसत असताना हे जे आपण पाहतोय की आंबेडकरी तरुण 30+ला बाबासाहेबांच्या विचारधारेवरती, शौर्यगाथेवरती या ठिकाणी येतो. या ठिकाणी अनेक तरुण जो आहे तो बाबासाहेबांच्या विचारासाठी आणि बोलण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचारावर कार्य करण्यासाठी जागत राहतो, काम करत राहतो. अन्यथा आपण पाहतो काही तरुण जे आहेत ते व्यसनाधीश आपल्याला पाहायला मिळतात. पण आंबेडकरी तरुण जो आहे हा 30+ला तयारी करत असतो शौर्य दिनी बाबासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी, या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी. आपण अनेक ठिकाणी जे विचारधारा जर पाहिली तर अनेक वेगवेगळे लोक येतात. अनेक लोकांशी आपण संवाद साधतो. संवाद साधत असताना आपण बघतोय की कोणाच्या डोक्यावरती बॅग दिसते, कोणाच्या खांद्यावरती लहान मुलं दिसतं. आणि अनेकांकडे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांचे विचार घेऊन अनेक जण या ठिकाणी येतात. अनेकांशी आपण देखील संवाद साधतोय. संवाद साधत असताना आपण पाहतोय की जय भीम दादा, कुठून आलात? मी पुण्यातून आलेलो आहे. अच्छा, कुठून? पुण्यातून कुठून? पुण्यातून भोसरीमधून. काय वाटतं आज या ठिकाणी आल्यानंतर? एकदम आनंदात म्हणजे भरून आल्यासारखं वाटतं आणि एवढी मोठी गर्दी पाहून खूप आनंद वाटतो, नाही का? काय तुमचं नाव काय?
माझं नाव भीमराव गवई. गवई. अच्छा. मी राहणारा म्हणजे इथं बरेच वर्षापासून आहे आणि बुलढाण्याला मी माझं अच्छा, म्हणजे बुलढाण्याचे गवई आमच्याकडे देखील गवई आहेत, तुम्ही देखील बुलढाण्याचे गवई आम्हाला सापडलेत. मला एक सांगा की शौर्यदिनी तुम्ही अभिवादन केलं, बरोबर. अभिवादन करताना कोणत्या भावना मनात होत्या? कारण हे आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात होते. मनात भावना एवढीच होती सर की 500 महार लोकांनी जर 28,000 कापले तर तो माहोल काय असेल हे बघूनच मन एकदम प्रसन्न होते नाही का. याचं एक लय म्हणजे feel चांगलं वाटतं. म्हणजे तुम्हाला जी जाणीव झाली की 500 शूरवीरांनी जे काही केलं आहे, हो, म्हणजे हा जो विजयस्तंभ नुसती वास्तू म्हणून तुम्ही पाहिली नाही, त्या शौर्यांचं प्रतीक म्हणून त्याकडे पाहिलंय. ते आपले वंशजाचं पराक्रमाचं चिन्ह आहे साहेब. ते आपले वंशज आहे ना. आज आपण या ठिकाणी येतो, त्यांना वंदना करतो, हे फार म्हणजे आपलं भाग्यच समजावं नाही का. दादा बघा, तुम्हाला लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आज संपूर्ण भारत पाहतोय. काय संदेश असेल तुमच्या बुलढाणाकरांना आणि बोसरीतील नागरिकांना ह्या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून? पूर्ण समाज जो आहे, आज पहिलं कसं होतं, या ठिकाणी एक विशिष्ट समाज येत होता, म्हणजे आपला बौद्ध समाज येत होता. आज संपूर्ण समाज मिक्स आहे, तो या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो. ज्याला ज्याला बाबासाहेबांचे विचार पटले, ज्याला ज्याला बाबासाहेबांची विचारधारा मान्य, तो सर्व वर्ग या ठिकाणी येतोय. काय संदेश असेल तुमच्याकडून आणि कोणता मेसेज तुम्ही आज या भूमीतून घेऊन जाणार आहात? बरोबर सर, मी या भूमीतून एकच मेसेज घेऊन जाणार आहे की आज आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं केलं तर ते आपल्यावर एक प्रकारचे उपकारच आहेत आणि त्या उपकाराची फेड आपण इथं येऊन 500 महारांना वंदना देऊनच करायला पाहिजे. आणि आपल्या समाजातून आपणच नाही तर आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जर आला तर समोरच्या व्यक्तींना म्हणजे आपल्या समाजाप्रती जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना पण असं वाटेल की बाबा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपला समाज एकत्र होतो आणि आपण पण जाऊन त्या ठिकाणी जर पोचलो तिथं तर फार म्हणजे चांगला मेसेज जाईल आपल्या समाज बांधवांना सगळ्यांना. नक्कीच आपण अनेक विमानांशी वाटचित करत आहोत. वाटचित करताना आपण पाहतो की ही जी गर्दी देखील, मी वारंवार या गर्दीकडे बोट दाखवते, कारण ही जी गर्दी आहे ही कधी न भूतो न भविष्याची गर्दी आज या भीमा गोरेगावच्या स्तंभावरती पाहायला मिळते. आपण पाहतोय की ही जी गर्दी जी आहे ह्याला प्रत्येक ह्या तिकडच्या आजचा प्रशासनातला अधिकारी असेल, नागरिक असेल, विमानवेळी असेल, त्या सर्वांना या ठिकाणची गर्दी पाहून डोळ्याचं पारणं फेडल्यासारखं वाटते. कारण जी गर्दी दरवर्षी होत होती ती गर्दी दुपारपर्यंतच या ठिकाणून येऊन गेली. अनेक पार्किंग वाढवल्या, सोयी वाढवल्या, सगळ्या गोष्टी वाढवल्या, तरी देखील गर्दी जी वाढत आहे ती गर्दी कमी होत नाही. हा जो भीमानुयायी आहे या ठिकाणी दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करतो. अभिवादन केल्यानंतर आपल्या मनामध्ये दरवर्षीप्रमाणे या शौर्य दिनाची शौर्यगाथा आपल्या मनामध्ये बिंबवत पुढे जात असतो. अनेक नागरिक जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी भेटत आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधतो. संवाद साधताना अनेकांशी आपण बोलतोय, अनेकांशी बोलत असल्यानंतर आपल्याला जाणवतं की जय भीम. जय भीम. काय म्हणता? कुठून आलं? आम्ही इथंच पुण्यालाच राहतो. काय नाव आहे? मनोहर आगडे. मनोहर आगडे. हो, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? सर, आमच्या 500 महार शूरवीरांनी जे पेशवाई संपवली त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना मानवंदना देण्यासाठी माझा मुलगा, माझी पत्नी, मी इथं आलेलो आहे. आज जे पुढचं भविष्य आहे, लहान मुलं, या लहान मुलांना घेऊन येत आहे. या लहान मुलांना आणल्यानंतर हा जो आदर्श आहे तो आत्तापासून दाखवतोय. काय भावना आहेत त्याच्याबद्दल पुढच्या भविष्यासाठी? त्यांना कळायला पाहिजे की जे पुढच्या भविष्यासाठी त्या आयुष्यामध्ये त्यांच्या होणारे बदल आहेत. कारण जसं आज तो लहान मुलांना आणतोय तसं समाजात अनेक आपले लोक आहेत जे मुलांना घेऊन बाहेर पडलं पाहिजे, समाजामध्ये वावरलं पाहिजे. आणि समाजात जोपर्यंत वावरणार नाही तोपर्यंत समाजातल्या त्रुटी कळणार नाही, आपल्यातल्या कम्यापणा कळणार नाही आणि समाजाची जी एकी आहे, जे पुढचं पावलं आहे ते पुढे जाताना दिसणार नाही. समाज एक करण्यासाठी आम्ही म्हणजे समाज पुढं एकत्र यायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलेलो आहेत. माझ्या मुलगाला पुढं काढायला पाहिजे की समाज एकत्र, जसं मी एकत्र आलो आहे तसं माझा मुलगा पण पुढं तेच पाऊल पुढं नेणार आहे. मी आत्ताच सांगितलं की अनेक समाजातील लोक देखील या ठिकाणी येतात. नुसता बाबासाहेबांना मानणारा एकच समाज या ठिकाणी येत नाही. हे रोहित कदम आहेत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलं. रोहित, काय सांगशील? कारण हा जो निळा जनसमुदाय अनेक वर्षी म्हणजे जिथं पाहिल तिथं नजर पडेल तिथं गर्दी आहे. काय सांगेल की ही गर्दी पाहिल्यानंतर काय मनात भावना आल्या? कारण
खूप छान झालेलं आणि मी फर्स्ट टाइम इथं आलेलो आहे. खूप छान वाटत आहे आणि सगळीकडे जिथं बघल तिथं सगळं निळा अख्खा जनसमुदाय झालेला आहे. एक नंबर आणि खूप छान वाटत आहे. रोहित, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तो जसा इतर समाजातून या ठिकाणी अभिवादनासाठी येतो, तसे अनेक समाजाचे लोक या ठिकाणी येतात. एक समाज या ठिकाणी एकटा येत नाही. काय संदेश देशील तू ह्या आजच्या ज्यावेळेस तू या स्तंभाला पाहिलं, अभिवादन केलं, कोणत्या मनात भावना जागा झाल्या आणि काय संदेश देशील? नाही, खूप खूप छान वाटलं सगळं इथं अभिवादन करून. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे, किवयवरनं आलेलो आहे मी, मुकाई चौकात इथं खूप छान वाटलं आहे मला इथं सगळं बघून. फर्स्ट टाइम आलो, एक नंबर क्राऊड आहे, सर्व धर्म सर्व समभाव, एक नंबर मजा वाटली. आपण पाहतोय की अनेक आपल्यासोबत मित्र आहेत. भाऊ जय भीम. जय भीम, जय भीम. काय नाव आहे आपलं? स्वप्नील ओवाळ. काय वाटतं या ठिकाणी बाबासाहेबांना ज्यावेळेस अभिवादन केल्यानंतर कोणत्या भावना मनात जागा होतात? सर्वप्रथम माझ्या मनामध्ये ही भावना आहे की संभाजीराजांचा खऱ्या अर्थाने जर बदला घेतला असेल तर आपल्या 500 महार लोकांनी घेतलेला आहे. कारण की जो समुदाय इथं आलेला आहे तोच समुदाय तुळजापूर खिंडीमध्ये तुम्ही आता गेला, सगळे निळ्या झेंड्याची लोक तिथं दिसणार. सामाजिक एकीचं जर तुम्हाला जर महत्त्व पाहिजे नसेल तर तुम्ही जेवढा समुदाय इथं आहे, इथं 500 शूरवीरांना जेवढे वंदन करतात तेवढेच भीम अनुयायी संभाजीराजांच्या समाधीपाशी जातात व त्यांना ज्यांनी अग्निडाग दिला गणपत गोविंद महार त्यांनाही सलामी द्यायला तिथं जातात. तेही सर्व समाजाला दिसलं पाहिजे तुमच्या माध्यमातून. येऊन येतं. आपण पाहतोय की आपल्यासोबत रोहित, मला तो सांग, तुझ्यासारख्या नवतरुणांना काय संदेश असेल आजच्या दिवशी? बस फक्त एवढंच आहे, ह्याच्यापासून एवढी स्फूर्ती घ्या आणि वंचित बहुजन आघाडी आपला जो पक्ष आहे त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा. फक्त आपला कार्यक्रम असेल विजय स्तंभाला सलामी द्यायला येऊ नका. सलामी द्यायला जरूर या, पण जिथं जिथं आपली माणसं असेल तिथं डोळे दाखवून त्यांना सपोर्ट करा. आपला निळा झेंडा दिसेल तिथलंच बटन दाबा. कुणाच्या आमिषाला बळी पडू नका, कुणाच्या विश्वासाला बळी पडू नका. लोक येतात 5 वर्षांनी दरवर्षी येतात, आश्वासनं देतात, निळा झेंडा निळा फटका गाळ्यामध्ये घालतात. आपली लोक भोळी बाबडी असतात, त्यांना मतदान देतात. या टायमाला तसं करायचं नाही. आपले प्रकाश बाबासाहेब आंबेडकर त्यांनाच मतदान द्यायचं आणि त्यांना जिथं जिथं वंचित बहुजन आघाडी दिसेल त्यांनाच मतदान करायचं. जेवढ्या संख्येने इथं लाखोच्या संख्येने आल्यात त्या लाखोच्या फरकाने आपली माणसं जितली पाहिजे. जशी 104 नगरसेवक आणि 5 नगराध्यक्ष निवडून आल्यात तसेच पिंपरी चिंचवड महानगर ही सगळी पिंपरी चिंचवड आज तुम्ही बघितलं 80% पिंपरी चिंचवडची पब्लिक आहे. तर आपलाच माणूस निवडून आला पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये कमीत नक्कीच ही जी गर्दी बघितल्यानंतर भावना अनावर होतात आहेत आणि जशी ही गर्दी आहे तशी मतदानात पण ही गर्दी कन्वर्ट झाली पाहिजे. मतदान देखील आंबेडकर चळवळीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना झालं पाहिजे. ही भावना आज तरुणांच्या मनामध्ये आहे आणि आपण पाहतो की ही गर्दी जेवढी पाहिजे तेवढं डोळ्यांना बघेल तेवढं कमी आहे. आता सध्या तरी मी तुर्तास या ठिकाणीच थांबतोय. मी विकास कडलेकर. आपण थेट प्रक्षेपण पाहत आहोत. थेट प्रक्षेपणामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. मी विकास कडलेकर, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.